आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक आणि वसतिगृहांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या संघर्षाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी सुद्धा विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील मूलभूत सुविधांचा अभाव, शैक्षणिक अडचणी आणि शासन निर्णयामुळे निर्माण झालेल्या समस्यांची माहिती अमित ठाकरेंना दिली। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन सुद्धा अमित ठाकरेंनी दिलंय। त्यामुळे आता आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मनसे विद्यार्थी सेनेची भूमिका काय असेल याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। फक्त यांनी रद्द केला, पण तो 5 तारखेचा जो काळा जे आमच्या शिक्षणावर घालणारा तो अजून कंटिन्यूच आहे। आणि हे प्रसार माध्यमांच्या मार्फत काय सांगताय का, तो जे आम्ही रद्द केलाय तो जे मेन आलेला आहे तो अजून चालूच आहे, नाही का? असं फक्त हे आदिवासी विकास मंत्री आमच्या हातावर तोडून देण्याचा प्रयत्न करत आहे। अशी घटनावर आल्या आणि सगळ्या प्रसार माध्यमांच्या मार्फत ते बातमी पसरवून राहिले। त्या मुलीचा मी व्हिडिओ बघितला की माझा भाऊ उपोषणाला बसला, मी सरकारला माफ नाही करणार, सरकारला अजिबात फरक पडत नाही। माझी विनंती आहे, मी तुमच्या पाठीशी उभा आहे, मी आपण तो लढा रस्त्यावर देऊ, त्यांना जाऊन भेटू, पण त्याचा सरकारला फरक पडत नाही। मी तुला जेन्युइनली सांगतोय, त्या गोष्टी करू नका। त्याच्यात तुमच्यासारख्या तरुण मुलाचा जीव गेला तर आम्हाला वाईट वाटेल, सरकारला नाही वाटणार, सरकारला नाही वाटणार। त्याच्यामुळे हे नका करू, आपण लढा देऊया। उत्तर नाहीये, साहेब तुम्ही लवकर भेट द्यावा। मी लवकरच मी आज नागपूरला आहे,